पूर्ण गोठ्यातून सकाळचं काम होऊन दूध भरून वजन करून कॅन बाहेर जाईपर्यंत आम्ही दोघेही काम करतो. ते झाल्यानंतर आम्ही तो त्याच्या ड्युटीला जातो, मी माझ्या ड्युटीला जातो. पुन्हा संध्याकाळी 5:30ला तो सुटून येतो, मी संध्याकाळी येतो. 6 वाजता पुन्हा आम्ही गोठ्यात येतो. संध्याकाळी 8:30 पर्यंत आम्ही दोघेही कामगार असतो गोठ्यात. नुसतं वडिलांचे पैसे आहेत किंवा बँक कर्ज देते किंवा माझे मामा मला पैसे देणार आहेत, व्यवसाय करता भांडवल देणार आहे किंवा कोण इतर कुठली कंपनी देते किंवा एखादा मित्र देतोय काय माझ्याकडे 5-10 लाख पडून करतो, असं करायचं असेल तर कुणी हा व्यवसाय करू. मी शक्यतो ज्यावेळी मला प्रसंग आलाय गाई घ्यायचा, मी कधीही वेळलेली किंवा 2ऱ्या 3ऱ्या दुभत्याची गाईच घेतली नाही. मी गेल्यानंतर कालवडच घेतली. एवढा सगळा गोठा बघितला मी, जर्सी गाय बघितला, पण मी एक गोष्ट यामध्ये बघितली की आपल्या गोठ्यामध्ये एक देशी गाय ठेवलेली आहे. त्यामागचं काय सांगाल? यानंतर पुढे जाऊन मला यामध्ये फक्त दूध नाही विकायचं आहे, मला त्याचे बाय प्रॉडक्ट तयार करायचे. तर मित्रांनो नमस्कार, आज आपण आलेलो आहोत शेंद्रे येथे. गायींचा गोठा आपल्याला मागे दिसत असेल, तर गायींचा गोठा कसा बांधलेला आहे हे आपण सगळं बघणार आहोत, कसं नियोजन केलेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत अरविंद जाधव, यांचा हा गायींचा गोठा आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर मला सांगा की तुमची सुरुवात कधीपासून सुरुवात केली तुम्ही याची? असं गायी सांभाळणे हा माझ्या वडिलांच्या पासून हा व्यवसाय आहे. व्यवसाय म्हणजे कसं की व्यवसायाला मूर्त रूप जे आलंय ते आता मी गेले 3-4 वर्षापासून यामध्ये लक्ष घातलेलं आहे. जे साधारणतः 2020 पासून. याच्या अगोदर माझे वडील सांभाळत होते गायी. त्यावेळी आमच्याकडे 10 गायी होत्या आणि जो पारंपरिक व्यवसाय म्हणतो ना आपण, शेतीला जोडधंदा, या स्वरूपाचा व्यवसाय चालू होता. त्यामुळं त्यातून जास्तीचं असं अर्थार्जन होत नव्हतं. तो फक्त शेतीला एक जोडधंदा, त्यामधून जे मिळणारं शेणखत आहे ते आपल्या शेतीला वापरायचं, त्यातून शेतीचं उत्पन्न वाढवायचं, हा वडिलांचा त्यावेळचा मानस. किंवा समजा उद्या आपली मुलं आहेत, मुलं लहानाची मोठी आहेत, आम्ही त्यावेळी कॉलेज करतोय, कॉलेज संपल्यानंतर शिक्षण संपेल, शिक्षण झाल्यानंतर पुढं मुलांना नोकरी कुठे शोधायची आपण, तर हा व्यवसाय मुलांनी आपल्या सांभाळला तर मुलांना उदरनिर्वाहाची रोजीरोटीची व्यवस्था होईल, ह्या उद्देशाने वडिलांनी सुरुवातीला ह्याची मुहूर्तमेढ रोवून ठेवली. ही संकल्पना कशी सुचली की आपण आता एवढा गायींचा गोठा बांधूया आणि हे सगळं नियोजन करूया, गाय वाढवूया? दरम्यानच्या काळात काय झालं, माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करत असताना त्या काळात आमच्याकडे गायी ह्या होत्याच, शेती चाललेली होती, पण आर्थिक जे नियोजन आहे ते तितकंसं चांगलं होत नव्हतं. या दोन्ही ह्याच्यातून, गायींच्या उत्पन्नातून आणि ह्याच्यातून, घरामध्ये कोणी सर्व्हिस करणारं नव्हतं. शेतीच्या ह्याच्यावरती जे काही उत्पन्न येईल त्यातूनच उपजीविका चालायची. मग आम्ही थोडंसं पुढं जाऊन कॉलेजला असतानाच मी थोडं नोकरीच्या शोधात जवळच आमच्या गावामध्येच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, त्या साखर कारखान्यामध्ये मी सुरुवातीला काम करायला सुरुवात केली. परंतु येणाऱ्या उत्पन्नातून, नोकरीच्या उत्पन्नातून सुद्धा आमचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना थोडं ऍडजस्ट करावं लागायचं, कारण एवढं भरघोसाचं उत्पन्न किंवा पगार येत नव्हता. त्यामुळे मग आम्ही याकडे मी लक्ष घातलं की बाबा गायींचा जो व्यवसाय आहे त्या पारंपरिक व्यवसायाला सोडून आपण त्याला व्यावसायिक मूर्त रूप देऊया, की प्रोफेशनल जो विषय असतो की व्यवसायाचा दृष्टिकोनच ठेवायचा आणि मग त्यात नफा तोटा बघायचा. त्या दृष्टीने त्यामध्ये उतरलो आणि सुरुवातीला ज्या वडिलांच्या काही 6-7 गायी होत्या त्याच्या 10 गायी झाल्या. मग 10 गायीपासून आम्ही जी सुरुवात केली ते हळूहळू वाढवत गेलो. माझ्या लक्षात यायला लागलं, 2 वर्ष पहिली जी माझी गेली त्या माझ्या लक्षात आलं की या 10 गायी सांभाळल्यानंतर सुद्धा जे वार्षिक बजेट आहे ते कोलमडत होतं. वार्षिक बजेट अशा अर्थानं की याकरता लागणारा चारा तर पावसाळ्यापूर्वी आपल्याला भरून ठेवावा लागतोय. वाळका चारा असेल, ओल्या चाऱ्याची तजवीज करायची असेल, मुरघासाची सोय करायची असेल, तर ह्या गोष्टींकरता लागणारा खर्च त्या 10 गायीमध्ये येणाऱ्या दुधाच्या उत्पन्नातून भागवताना खूपच नाकीनऊ यायचं. कारण काय व्हायचं, एका वेळी 10 गायी जर व्यालेल्या असतील आणि त्यांचं दूध चालू असेल तर त्यांचं दूध ज्यावेळी कमी होणार त्यावेळी माझ्याकडे दुसरा दूध देणारा सोर्स नाही ना, दुसरी गाय नाही. बरोबर, दुसरी गाय कोणती नाही त्याच्या जागेवरती. मग दुसरी गाय त्याच्या जागेवर घेणे ही संकल्पना माझ्या लक्षात आली की आपल्याला ते करावं लागेल. ते दुधाचं सातत्य ठेवावं लागेल. भले 100 रुपये लिटर दूध असेल रोजचं, तर ते मला सातत्य ठेवावं लागेल. जर मी 100 लिटर रोज दूध घातलं तर मी 10च्या 20 गायी एकत्र त्या पैशावरती सांभाळू शकतो.
पण जर माझं 3 महिने 100 लिटर दूध गेलं आणि 4थ्या महिन्यात माझं दूध 70 लिटरवर आलं, 5व्या महिन्यात माझं दूध 60 लिटरवर आलं, तर मला 20 गायींचं जे खाद्य आहे, त्यांचा जो चारा आहे, हे मला परवडत नाही, कारण घरातून पैसे घालायला. यासाठी भांडवल जे असतं ते कुठून तुम्ही भेटलं तुम्हाला भांडवल गुंतवण्यासाठी यामध्ये? आता सुरुवातीच्या काळात माझ्याकडे भांडवलाचे तसे अडचण होती. मग मी 4 गायी घेण्याच्या ऐवजी 2 गायी घे, 1 गाय घे, असं करत करत मी पुढे गेलो. मधल्या काळात काय झालं की शासनाचे जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, याची माहिती मला मिळाली. त्याची माहिती मिळाल्यानंतर मी त्या योजनेचा पूर्ण अभ्यास केला आणि त्या योजनेमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. आणि आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत जे काही सुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज पुरवठा केला जातो, त्या योजनेतून मी लाभ घ्यायचं ठरवलं आणि त्या योजनेअंतर्गत मी कर्ज प्रकरण केलं. गोठा बांधणी कशी केली? मग आधीपासून गोठा कसा होता आणि नंतर गोठा नाही, बांधणी कशी केली? अगोदर आमचा साधा गोठा होता. त्या गोठ्यामध्ये आम्ही आमच्याच म्हणजे स्वतःच्याच नियोजनाने गायींची गव्हाण आणि त्यांच्या पाठीमागे असणारी जागा, असं म्हणाल तुम्ही तर त्याला किती जागा लागते किंवा काय, तर मी एकदम कमी म्हणजे एकदम 20 बाय 20 एवढ्या क्षेत्रामध्ये मी 10 गायींचं नियोजन केलं. आता काय झालं की माझ्या नंतर लक्षात आलं की गायी आपल्या वाढतायत, आपल्याला गोठा बांधला पाहिजे, म्हणून आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज प्रकरण करून जिल्हा बँकेकडून आम्ही ते आर्थिक सहाय्य घेतलं आणि त्यानंतर आपण आता जो उभा आहे या गोठ्याची बांधणी केली. ही बांधणी करत असताना सर्व गायी बांधून असतील तर थोडंसं काम कष्ट वाढतंय. ते कष्ट वाढल्यानंतर मग आपल्यालाच त्याचा त्रास होतोय. तो त्रास कष्टाचा कमी करण्यासाठी गायींच्या शारीरिक त्यांना हालचाल व्यवस्थित मिळावी, दूध पुरवठ्यामध्ये दुधामध्ये व्यवस्थित त्यांची वाढ व्हावी, याकरता मी मुक्त गोठ्याची संकल्पना त्याचा अभ्यास मी केला होता. काही ठिकाणी जिथं मुक्त गोठे जिथं संचलित केले जातात त्या ठिकाणी जाऊन मुक्त गोठे त्यांनी कसे बांधलेत, त्यांनी काही सुखसुविधा केलेत, त्याचा थोडा अभ्यास केला आणि मग स्वतःच्या विचाराने आपली जी जागा आता आपल्याला उपलब्ध आहे त्या जागेचा पुरेपूर वापर आपल्याला कसा करता येईल आणि कमी जागेत जास्तीत जास्त जनावर आपल्याला कसे बसवता येतील ह्याचा विचार करून मी हे प्लॅन करून स्वतःच बनवलं सगळं. तुमचं मेन प्रोफेशन काय होतं? आता तर मी प्रोफेशनल म्हणाल तर मी नोकरी करतोय. मी अजिंक्यतारा कारखान्याकडे लिगल ऑफिसर म्हणून जॉब करत होतो. मला सांगा की गव्हाण जे आहे त्याचं अंतर किती आहे आणि गव्हाणाच्या मागे गायींच्या मागे जे अंतर आहे ते किती ठेवण्यात आलेलं आहे? गोठ्यामध्ये तुम्ही पाहिलं तर माझ्या गव्हाणीमध्ये त्यांना खाण्यासाठी जे भिंत आणि गव्हाणीच्या अलीकडची भिंत ह्यामधलं अंतर 1.5 फूट ठेवलेलं आहे. 1.5 फूट अंतर ठेवलेलं आहे आणि एका गायीसाठी मी 3.5 फुटाची 4.25 फुटाचा स्पेस ठेवला आहे तिला. आणि गायींना उभं राहण्याकरता त्यांना 6 ते 7 फूट जागा लागते, परंतु मी माझ्या गोट्यामध्ये मी त्यांच्याकरता 9 फुटाची जागा शिल्लक ठेवली की जेणेकरून मला त्यांचं दार वगैरे काढताना मिल्किंग करताना मला व्यवस्थित पाठीमागे जागा मिळेल असं ठेवलेलं. एवढी जागा मी ठेवलेली आहे 9 फुटाची. मध्ये मी त्यांचा जे काय शेण त्यांनी टाकतील किंवा मूत्र त्यांचं येईल ते लघवील ते सगळे एकत्र येण्याकरता मध्ये मी अशी नाली तयार केलेली आहे आणि नालीच्या पलीकडं पुन्हा मी साधारणतः 3.5 फुटाचा आपल्याला वावरण्यासाठी जागा शिल्लक ठेवली. गाभण गायींची काळजी कशी घेतली जाते? आता गाभण गायी ज्यावेळी माझ्या गोठ्यामध्ये जी गाय गाभण राहिल्यानंतर मी तिच्या साधारणतः 6 महिने आम्ही तिचं दूध घेतो. 6 महिन्यानंतर तिला दूध आठवायला सुरुवात करतो. 7 ते 8व्या महिन्यापर्यंत ती पूर्ण आटवून जाते. पूर्ण आठवताना शेवट 7 महिन्यात मी तिचं दूध कमी करतो, खुराकाची लेवल पण थोडी कमी करतो, पण चारा व्यवस्थित ठेवतो आहे तेवढा आणि पाण्याचं प्रमाण आहे तसं ठेवतो. ज्या वेळेला मला तिचं दूध कमी करायचे आटवायचे तिला पूर्ण, त्यावेळी बाकी शेवटच्या 8 ते 10 दिवसात थोडं पाण्याचं प्रमाण कमी करतो, तिचं खाद्य कमी करतो, पाण्याचं प्रमाण कमी करतो आणि मग एक वेळ पिळायची. आज संध्याकाळी पिळली
धार काढली तर उद्या सकाळी काढत नाही. असे एक 4 दिवस करतो. 5व्या दिवशी 2 टाइम सोडतो. म्हणजे आज धार काढली, उद्या सकाळी, उद्या संध्याकाळी काढायची नाही, 4थ्या वेळी धार काढायची. पुन्हा असे एक 4 दिवस झाल्यानंतर नंतरच्या काळात थोडं 3 टाइम पुढे घालवायचे. असं करत करत कमी करून घेतो. मग दूध संपलं, दूध बंद झाल्यानंतर तिला आहे असा जो हिपर नावाचा जो खाद्याचा प्रकार आहे ते खाद्य तिला त्या वेळी जे आवश्यकता आहे ते देतो मी तिला. मिनरल मिक्सचरचा वापर केला जातो का? मिनरल मिक्सचर मी वापरतो. आणि चाऱ्याचं नियोजन कसं असतं मग यामध्ये? आता यामध्ये माझ्याकडे चाऱ्याचं नियोजन म्हणजे ज्या वेळेपासून मी हा गोठा उभा केला आणि याचं गायी वाढवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की म्हणजे कधीच आम्हाला हिरवा चारा जो आहे तो कापण्याकरता आमच्याकडे मनुष्यबळ नाही. माझा एक भाऊ आहे दीपक म्हणून, तो आणि मी, आम्ही 2 जण आणि माझी आई आणि वडील. तर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चाललं असताना आम्हाला हिरवा चाऱ्याचे प्रॉब्लेम यायला लागले. मग मुरघास बनवण्याची आमच्या संकल्पना डोक्यात आली. मग आम्ही स्वतः मुरघास बनवायला लागलो. पण तेवढा मुरघास आमच्याकडं बनवताना प्रचंड अडचणी यायला लागल्या. कारण तेवढं क्षेत्र किंवा आज बघितलं तर आज माझ्याकडे एवढी जास्त जनावर असल्यामुळे चाऱ्याचा प्रॉब्लेम असा होतो की 600 ते 700 किलो मुरघास एका दिवशी. टोटल किती आहेत आपल्या आता? 52 जनावर आहेत, लहान मोठी सगळी. तर होतंय काय, मला 600 ते 700 किलो मुरघास लागतो एका दिवशी, त्या 24 तासात. मग आता त्याचं तुम्ही मला विचारलं की त्याचं नियोजन कसं करताय. गायींना देण्याचा जो चारा आहे त्या चाऱ्यामध्ये आम्ही काय करतो, सकाळी उठल्यापासूनचं नियोजन संपलं. दिवसाची सुरुवात होते तेव्हा आम्ही गोठ्यामध्ये येतो. गोठ्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा गोठा स्वच्छ केला जातो. गोठा स्वच्छ केल्यानंतर गायी जागेवरती येतात त्यांच्या पहिले त्यांची धारा काढली जाते. डायरेक्ट दूध काढतो कास साफ करून. दूध झाल्यानंतर त्यांच्या दावणीमध्ये जी गव्हाण आहे त्या गव्हाणीमध्ये पहिल्यांदा सुका चारा टाकतो आम्ही. सुका चारा टाकून घेतला की त्याच्यावरतीच मुरघास टाकतो. मुरघास टाकल्यानंतर त्याच्यावरती खाद्य टाकतो. खाद्य टाकल्यानंतर त्याच्यावरती कॅल्शियम टाकतो. कॅल्शियम टाकल्यानंतरच त्यामध्ये थोडी मिनरल मिक्सचर असते, ती जी पावडर आहे तो एक ठरलेला एक त्याचा स्पून आहे तेवढा चमचा प्रत्येकीच्या समोर टाकतो आणि मग तो खायला देतो गायीला त्या दिवशी. आणि ज्यावेळी गायींचा चारा खाऊन झाल्यानंतर त्यांना पाणी दिलं जातं. मला सांगा, खुराकाचं नियोजन कसं असतं? खुराक काय ठेवतो तुम्ही दररोज? रोजचा खुराक माझा ठरलेला आहे की गायींच्या दूध क्षमतेनुसार त्यांना आम्ही जो खुराक द्यायचा त्या खुराकाचं नियोजन करतो. याचा नियोजन म्हणजे साधारणतः सर्वश्रुत असं आहे की एका लिटरला त्या गाईला 300 ग्रॅम पर्यंत खाद्य गेलं पाहिजे. तर त्या खुराकामध्ये मी हिंदुस्तान या कंपनीचं हिरा नावाचं जे प्रोडक्ट आहे तो हिरा नावाचं जे प्रोडक्ट आहे ते एका गाईला लिटरला 300 ग्रॅम या पद्धतीनं, जी गाई 10 लिटर दूध देते तिला साधारणतः 3 किलो ते 3.25 किलो खुराक तो जातो. त्या खुराकामध्ये त्याला सपोर्टेड म्हणून मी कारगिलचं 8000 आहे ते त्यामध्ये मिक्स करून देतो. आता सध्या माझे एक मित्र आहेत प्रणय जाधव, ते जिल्हा बँकेतच काम करतात. त्या युवकानं या धंद्यामध्ये कुठेतरी आपला स्वतःचा काही हातभार असावा त्याकरता शेतकऱ्यांच्यासाठी एक स्वतः KGF नावाची कंपनी इथं किकली येते, आपल्या किकली येते वाई तालुक्यात, तिथं चालू केली त्यांनी. डायमंड नावाचं त्यांचं जे खाद्य आहे ते त्यांनी आता माझ्याकडे देतात, ते मला नेहमी, ते मी वापरतो. अतिशय चांगले रिझल्ट आहेत. डायमंड आणि हिरा हे मिक्स करून मी आता सध्याच देतोय. अतिशय सुरेख रिझल्ट आहे. आपली जे दूध असतं गायींचं, तर ते गायींचं दूध कशा प्रकारे काढलं जातं? दूध काढण्यासाठी आता एवढा मोठा गायींचा संच असल्यामुळं सुरुवातीला ज्यावेळी गायी कमी होत्या, 10 गायी होत्या, त्यावेळी आम्ही हातानेच दूध काढले जायचं आमच्या. परंतु जसं गायींची संख्या वाढायला लागली, 15 गायी झाल्यानंतर मी आणि माझा भाऊ दोघंही ड्युटीवरती जाणारे असल्यामुळं, नोकरी करणार असल्यामुळं आम्हाला ते टाइम लिमिट होतं की एवढ्या वेळेत आपलं झालं पाहिजे सकाळी. त्याकरता मग मी सुरुवातीच्या काळात सांगलीवरून एक सिंगल बकेटची मिल्किंग मशीन आणली. त्यांनी माझे दूध चालू केलं.
परंतु दूध काढत असताना मशीन मिल्किंग मशीनद्वारे अडचण अशी यायला लागली की एका वेळी जास्त गायींचं दूध काढायचंय तर मग एक मशीन काढायची, दुसऱ्याला लावायची, दुसरी काढायची, तिसरी लावायची. बरोबर. ह्याला पण लिमिटेशन यायला लागली. माझ्या गोट्यामध्ये ज्यावेळी 30 गायी झाल्या आता दूध देणार आहे, तर मग एक मशीन 30 गायींना कुठं चालणार. मग मी दुसरं मिल्किंग मशीन खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये पाहिलं. मग मला असंच एक 8 बकेटचं मिल्किंग मशीन पाहायला मिळालं. ते मिल्किंग मशीन मी घेतलं आणि त्या मिल्किंग मशीनद्वारे मी आता सध्या दूध काढतो. तर त्या 8च्या ऐवजी मी आता 6 बकेट चालवतो. एका वेळी माझ्या गोट्यामध्ये 6 मिल्किंगसाठी बकेट चालतात. गायींचं दूध किती असतं, म्हणजे एका गायींचं दूध सगळ्यात जास्त तुमच्या गोठ्यामध्ये एका गायीचं दूध किती निघतं? एका गायीचं सगळ्यात जास्त निघणारं दूध कुठलं गायीचं? हा, एका गायीचं दूध सगळ्यात जास्त माझ्या गोट्यामध्ये आता तरी मला 17 लिटर पर्यंत एक गायी दूध देते माझी. जास्तीत जास्त 17 लिटर एका वेळी. जास्तीत जास्त हा. 17 लिटर. हो. मग तुमचं जे दूध असतं ते कुठं जातं? हा, माझं दूध इथंच पोगरवाडीला दिवसाला किती निघतं, कुठं जातं? दिवसाला साधारणतः माझं एका दिवसाचं 350 लिटर हा. पर डे असं माझं इयरली ॲव्हरेज आहे वर्षाचं. मग ते एका दिवशी आज 380 पण जाईल दोन्ही वेळचं, कधी 340 जाईल. कारण एकसारखं दूध राहत नाही, सातत्य राहत नाही, कमी जास्त जात आहे. पण ते जर ॲव्हरेज काढलं तर वार्षिक जे उत्पन्न आहे माझं पर डे हे 350 लिटर आहे. आणि हे दूध माझं पोगरवाडीला विकास घोरपडे म्हणून आहेत की त्यांनी जो प्लांट चालू केलाय क्वालिटी मिल्क म्हणून, त्यांच्याकडे हे दूध विकलं जातं. एवढ्या दुधामागे तुम्हाला खर्च किती होतो आणि त्यामागे तुम्हाला नफा किती मिळतो? अजून तरी नफा तोटा ह्या विषयावरती मी अजून विचार केलेला नाही. आता शेवटी व्यवसाय म्हटल्यानंतर नफ्याचा विचार करावा लागेल. परंतु सध्या मी माझ्या व्यवसायाची प्रोग्रेस करण्याच्या विचारात आहे आणि त्या वेळाने झपटलेलं आहे की मला जास्तीत जास्त दूध मला 500 लिटरवर नेऊन ठेवायचे. आणि मग याकरता बाजारातून जास्त गायी विकत नाही घ्यायच्या, किंवा आता जे काही लोकांच्या मध्ये असं रुजवलं जातंय की तुम्ही ब्रीडिंगवर काम करा, चांगल्या ब्रीडच्या गायी आणा, ते करा, त्यासाठी खर्च करा. पण नाही, माझ्याकडं सगळ्या गायी म्हणजे साधारणतः एवढ्या सगळ्या ज्या माझ्याकडे 50 बर जनावर आहेत, 52 जनावर, त्यामध्ये फक्त 5 गायी मी बाहेरून घेतल्यात. बाकी सगळ्या गायी की जे मी तुम्हाला सांगितलं की 17 लिटर पर्यंतची जी गाय आहे ती माझ्याच गोट्यात जन्माला आलेली गाय आहे. ह्या गोट्यातल्याच की जी पूर्वी माझ्याकडे गाय होती, तिलाच ती पाडी झाली आणि ती मला 17 लिटर दूध देते. तर अशा प्रकारच्याच माझ्याकडे 15 लिटर, 14 लिटर, 17 लिटर देणाऱ्या स्वतःच्या घरच्या गायी तयार झालेल्या आहेत की जेणेकरून ब्रीडिंगवर खर्च करण्याच्या नादात विनाकारण मी पैसे घालवणार. कारण ब्रीडची गाय घ्यायची म्हटलं तरी ती जास्त पैशाने घ्यावी लागते, आणि ब्रीडची कालवड जरी कोणाकडून तयार करून घ्यायची म्हटलं तरी ती व्यक्ती गायीच्या पद्धतीनेच पैसे घेते आमच्याकडून. तर ह्यांना जर खायला भरपूर दिलं, खाण्याचा जर मेंटेनन्स गायींचा आपण पाळला तर गायी भरपूर दूध देतात. फक्त त्यांना खाण्याची साठी व्यवस्था अतिशय व्यवस्थित, त्यांना मिनरल्स, प्रोटीन्स आणि कॅल्शियम ह्याची मात्रा व्यवस्थित गेली, आपल्याला दूध कमी नाही पडत साहेब. ॲव्हरेजनं एवढं ज्यावेळी माझं दूध जातंय तर माझ्या दुधाच्या रेटचा विषय असा आहे की दूध उत्पादकानं दूध काढताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती त्यांनी जर व्यवस्थित घेतली, चारा व्यवस्थित दिला आणि दूध व्यवस्थित काढलं तर दुधाची क्वालिटी चांगली राहते. विषय काय आहे की दर कशावरती येतोय तर तुमच्या एसएनएफ आणि फॅटवर. आणि हे काय एसएनएफ आणि फॅट कुठून येतंय तर ते चाऱ्यातून जाणार आहे. आणि तो जर चारा सकस असेल, त्यांना मिनरल मिक्सचर व्यवस्थित दिलं गेलं आणि खुराक सुद्धा चांगला व्यवस्थित दिला गेला. कारण खुराकाची पद्धत काय आहे, म्हणजे खुराक म्हणजे खाद्य म्हणताय, कोण गोळीपेंड म्हणतंय, त्याविषयी मी बोलतोय की बाजारात अनेक कंपनी येत आहेत. रोज उठून नवीन 2 कंपनी येत आहेत, ते रोज उठून दुसरं काहीतरी सांगतायत, आमची कंपनीचं खाद्य चांगलं कसं आहे. मग माझ्यासारखे जे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत ते त्यांची गाठ घेणार, ते येऊन त्यांना ते समजून सांगणार. मग आमचे जे शेतकरी वर्ग आहे किंवा जे काही मित्र असतील आमचे गोट्यावाले, ते त्या कंपनीने दाखवलेल्या आमिषाला भुलतायत, बळी पडतायत. आणि चांगलं चाललेलं आहे आपलं, त्यामध्ये दुसऱ्याचं खाद्य घ्यायचं ऐन वेळचं
आणि आपलं चाललेलं जे चांगलं चाललेलं होतं त्यामध्ये अडचण येते. ती अडचण कशी येते तर दुसराच खाद्य खाल्लं कोणतंही. ह्या गायींचा प्रकार असा आहे, हे होस्टन जातीच्या मायड गाय आहेत. ह्यांचा प्रकार असा आहे की ह्या अतिशय मुलूल शरीर त्यांचं, म्हणजे त्यांना जी काही सवय लागलेली आहे खाण्याची, त्या खाण्याच्या चाऱ्यात आणि खाद्यात जर शेतकऱ्यानं बदल केला नाही तर त्याच्या गोट्यात कोणत्याही प्रकारची अडचणच येत नाही. आमचा शेतकरी काय करतोय, उद्या माझ्या शेतामध्ये मका आली, आज शेतीत जाणार, मका काढून आणणार आणि तिला खायला टाकणार. ओली मका खाल्ली की ओल्या मकेतून त्या गाईला पाण्याचं प्रमाण जास्त जाणार त्यांचं, कारण हिरव्या चाऱ्यात पाणी जास्त आहे. पाण्याचं प्रमाण जास्त गेलं की तिच्या पचनावर परिणाम होणार. पचनावर परिणाम झाला, डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडली की तिचं शेण पातळ होणार. शेण पातळ झालं की ऑटोमॅटिक गाईच्या शरीरामध्ये किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये इनडायजेशन मुळे फॉस्फरसची इफिशियन्सी जाणवणार. त्याचा परिणाम असा होणार की दूध एकतर कमी होणार किंवा दुधात SNF चं प्रमाण आहे ते SNF कमी लागणार. पाण्याचं प्रमाण दुधात, कारण दूध पाण्यापासूनच बनते ना. दुसरे काय आहे फॅक्टरीत, पाणीच महत्वाचं आहे. आणि बऱ्याच जणांनी किंवा ज्यांनी शास्त्रीय अभ्यास केलाय त्यांनी असं सांगितलं की जेवढी गाय जास्त पाणी पिल तेवढी तुमची गाय जास्त दूध देईल. पण तसं नाही ना, तिला जेवढं पाहिजे तेवढंच दिलं पाहिजे ना पाणी. मग तुम्ही पाणी तिला देताय प्यायला आणि चारा इतका ओला देताय की पूर्ण त्यातनं पाण्याचं प्रमाण जास्त, त्यातून फॅट कुठे मिळतात, प्रोटीन कुठे मिळतात. मक्यातून प्रोटीनचं प्रमाण तर वाढलं पाहिजे, पण प्रोटीनच्या पेक्षा पाण्याचं प्रमाण त्यात जास्त जात नाही. म्हणून तर मुरघास ही पद्धत आली ना. मक्याचा मुरघास करण्याचं कारण काय आहे की त्यामधले कंटेंट आहे तसे राहत आहेत मुरघासामध्ये आणि पाण्याचं प्रमाण बरोबर कमी येते. मग याकरता चाऱ्यात बदल नाही झाला पाहिजे. कोण कधी मका घालणार, पुन्हा 8 दिवसांनी जाणार, ऊसाचा वाडा येणार, वाड घालणार, परत कोणतरी येते की ऊस घाला. ऊस आहे तर चारा नाहीच आहे ना गायींचा. तो माणसाला चावत नाही, त्याचं पचन होत नाही, ते गायी कधी पचवणार साहेब, हे लक्षात येत नाही. आमच्या शेतकऱ्यांच्याकडे चाऱ्याची वणवण असते. मूळ तर प्रत्येक शेतकऱ्यांना पहिला चारा निर्माण करावा स्वतःच्या शेतामध्ये आणि त्या चाऱ्याद्वारे मग त्याने गायी सांभाळावेत. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी दूध चांगलं येतं त्यात दुधाला 3,5,8,5 ला आत्ता सध्या 33 रुपयेचा दर आहे आणि तो दर मला मिळतो 33 रुपये. होतं काय माहितीये का, नफा आणि तोट्याचा विचार केला तर माझ्या गोट्यामध्ये आता साधारणतः 20 गायी दूध देत आहेत. 10 गायी गाभण आहेत. माझ्याकडं ज्या गायी गाभण नाहीत अशी कालवड पाठीमागे आलेली ती 15 आहेत. मग 20 गायींचं दूध जातं, त्याचा जो येणारा मिळणारे पैसे आहेत त्या पैशातून मला ह्या सगळ्यांचा खर्च भागवावा लागतो. त्यामुळे तुम्हाला दिसताना नफ्याचा रेशो माझ्या इथे कमी दिसेल, परंतु माझ्या ज्या पाठीमागे 15 कालवडी तयार झालेत त्यातल्या 2 गायी जर वर्षी मी विकल्या तर मला त्याचे 2 लाख रुपये मिळतात. कारण मी स्वतःसाठी बनवलेली गायी तयार केलेली आहे त्या कालवडीपासून. त्यामुळे तिचं संगोपन मी चांगलं केलंय, ती मी माझ्यासाठीच ठेवली, ती काही विकणारच आहे असं नाही. जर कोण आलं ज्यांनी मागितली त्यांना पसंत पडली तर मी त्यांना देतो, नाही पडली तर व्याल्यानंतर माझ्या गोट्यामध्ये मला माहित आहे की माझ्या गोट्यातच जन्मलेली आहे आणि माझ्या गोट्यातच तयार झालेली कालवड आहे, ती मला 10 लिटरच्या दूधच देत नाही ना साहेब. जे पहिला रोग आहे माझ्या गोट्यामध्ये कोणतीही 10 लिटरच्या दूध देत नाही आणि ती पुढच्या दुभत्याला माझी 12, 13, 14 लिटर पर्यंत दूध मी काढायची माझी कॅपॅसिटी ठेवतो. आता आपल्या बघितल्या जर्सी गाय आहेत, यासोबतच आपल्याला दुसरा एक ऑप्शन असतो, म्हशी पण असतात. जर्सी गाय आणि म्हशी, त्यामध्ये तुम्ही जर्सी गाय का निवडलं? जर्सी गायींचा होस्टन गाय या माझ्या वडिलांनी पूर्वी घेतलेले होते, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, आणि त्यामुळे त्याचा थोडासा माझ्याकडे अनुभव असल्यामुळं मी त्यातच पुढे जायचा असा विचार केला. आणि म्हैसींचा विषय असा होता की म्हैसींच्या बाबतीत काय होतंय की जर का मी 50 म्हशी घेतल्या असत्या तर मला म्हणजे त्याकरता जो कुशल कामगार आहे दूध काढणे, म्हैसींची धार काढणे, ते दूध मिळवणे ही फार मोठी गोष्ट आहे. चारा टाकणे, त्यांचं स्वच्छता ठेवणे हा भाग वेगळा आहे, पण दूध काढण्याची खूप मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट मिल्किंग मशीनद्वारे सहजासहजी होत नाही. मिल्किंग मशीनद्वारे, कारण त्याकरता ताकद जास्त लावावी लागते. ह्या गायींना कसं मिल्किंग मशीनवरती पडदिशी दूध निघून जातं आणि
तो जो विषय आहे दूध काढण्याचा, ते कुशल कामगार म्हटलं तर आपल्याकडे बऱ्यापैकी बाह्य लोकांची वनवन भासते किंवा ते फसवतात आपल्या लोकांना, ते निघून जातात. आणि ते त्यामुळे मग मी ते रिस्क नको म्हणून त्या गोष्टीत काय अजून उतरलेलो नाही. परंतु मागणी तर लोकांची अशी होती की बाबा म्हैशीचं दूध आहे का, त्यांना दूध आवडतं. पण तसं काही नाही, म्हैशीचं दूध पाहिजे किंवा गाईचं पाहिजे असं काही नाहीये. कारण ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणा किंवा भारतभर म्हणा, सगळीकडे आपल्याला पिशवी पॅकिंग तुम्ही बघितलं तर मी 70 ते 80% दूध हे गाईचंच विक्रीला येतं आणि तेच तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये आपल्याला दिलं जातं वापराला. तर मला सांगा, आतापर्यंत कोणते कोणते आजार गोठ्यामध्ये येऊन गेलेत आणि त्याच्यावर उपचार कसे केलेत? गोठ्यामध्ये एक वेळ आमच्याकडं सुरुवातीच्या काळात मला वाटतं 4 वर्षापूर्वी लाळ ह्याचा प्रादुर्भाव आमच्याकडे झालेला होता. तो संसर्गजन्य असल्यामुळं बाहेरूनच तो आलेला होता आमच्याकडे. आणि मग ते कसं होतं, कंट्रोल नाही झाला थोडक्यात आम्हाला. त्यावेळी साधारणतः त्यावेळी गायींची संख्या पण कमी होती, 20 गायी होत्या. आणि त्यांना तो 20 गायींना हा रोगाचा प्रादुर्भाव झाला. पण त्यावेळी आमचे जे स्थानिक आमचा गोट्याचे जे आपण म्हणतो ना पालकत्व एखाद्याने घेतलं, असे आमचे एक डॉक्टर आहेत दिलीप क्षीरसागर, माझ्या गावचेच आहेत ते. आणि त्यांनी पूर्ण स्वतः त्यात लक्ष घालून म्हणजे रोज सकाळी संध्याकाळी येऊन स्वतः त्यांनी तो जो आजार आहे त्या आजारातून सर्व जे 20 होती ती 20च्या 20 गायींना व्यवस्थित होईपर्यंत त्यांनी पूर्ण अगदी बारकाईनं सकाळ संध्याकाळ दुपार 3 वेळी येऊन ते लक्ष देऊन त्यांनी आम्हाला त्यातनं त्या कव्हर करून दिला. दिलीप क्षीरसागर. मुक्त गोठा पद्धतीचा फायदा काय होतो? मुक्त गोठ्यामध्ये आपलं पहिलं गोष्ट तर काम कमी होतं. दुसरी गोष्ट गायींना त्यांच्या इच्छेप्रमाणे चारा खाता येतोय. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांची इच्छा झाली तर ते जाऊन पाणी पितायत. पाण्याची व्यवस्था केलेली आहे एका बाजूला चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. ज्या जागेवरती चारा टाकला जातो त्याच गावाणीमध्ये आपण हे पण देतो, काय खाद्य पण देतो. त्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यात खाद्य बाकी ते पहिले संपवतात. जे मिक्स झालेलं असतंय ते थोडस शिल्लक राहतंय. खरं तर ते मिक्स करायला पाहिजे सगळं, पण ते तेवढं आम्हाला पॉसिबल होत नाही ह्या कामात. त्याकरता ज्या मशीन्स वगैरे आहेत त्या पाहिल्या मी. पण ते TMR जे मशीन आहे, TMR नावाचं, ते पंजाबनं वगैरे विकसित केलेलं आहे. तर त्याची किंमत जास्त आहे. 50 गायी ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते घ्यायला हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी ते पाहिलं तर आज 6 लाखाची 5.5 लाखाची मशीन घ्यायची तर तेवढा सोर्स नाही होत ना उत्पन्नाचा पाठीमाग. आणि नाही आमच्या शेतकऱ्यांना ते त्याच्यावरती कुणी अभ्यास केला आणि ते जर TMR मशीन छोटं तयार केलं तर छोट्या शेतकऱ्यांना ते खूप फायद्याचं आहे. तुमचा एवढा अभ्यास ऐकून मला एक प्रश्न विचारावा वाटतोय की तुम्ही यासाठी प्रशिक्षण वगैरे कुठे घेतलेलं का? कारण की प्रत्येक पॉइंटला तुम्ही आता सांगितलं की तुमचं एवढं सगळं नॉलेज आहे, तुम्ही मुक्त गोठा पद्धत केला, दररोजचा तुमचा दिनक्रम सांगितला, यामध्ये तुम्ही काय काय केलं, कशा पद्धतीने तुमचं खाद्य असतं हे सगळं सांगितलं. त्यासाठी तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेतलेलं का? आता प्रशिक्षण घेण्याचा प्रसंग तर येतोच. मी ह्यांच्याकडे गेलो होतो, त्रिमूर्ती फार्म आहे सोमेश्वरला, वाकी या ठिकाणी. डॉक्टर चव्हाण म्हणून त्यांचं, डॉक्टर सावंत, सावंत डॉक्टरांचा. त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी ही जी पूर्ण माहिती आहे त्यांच्याकडे साधारणतः 850 गायी आहेत. 850 गायींचं तिथं ते मिल्किंग पार्लर आहे त्यांच्याकडं. 850 गायींचा गोठा म्हणजे प्रशस्त आहे ना. त्यामुळं तिथं मी ते पाहिलं आणि तिथं कसं चालतं सगळं ते पाहिलं. पण त्यांच्याकडे TMR मशीन वगैरे ते सगळं मोठं असल्यामुळं ते आपल्याला पॉसिबल नाही म्हटलं. बाकी ज्या काही प्रशिक्षणात ज्या काही गरजा आहेत आपल्याला रोजच्या जीवनात येणारे गायींना येणारे आजार, कोणत्या गायींना आजार आल्यानंतर कोणतं औषध दिलं पाहिजे, म्हणजे हा फायदा होतो आपल्याला. मी तिथून माहिती घेतली. अभिजित बालुगडे सर म्हणून त्यांच्या बाचा आहेत, त्यांनी हे सगळं माहिती मला तिथे दिली. आता तुमच्याकडे आधीपासून किती 10 गायी होत्या? 10 गायी होत्या. 10 गायी झाल्यानंतर तुम्ही जेव्हा 11वी गायी घेण्यासाठी बाजारात गेला त्यावेळेस त्या गायीमध्ये तुम्ही काय बघून घेतलेलं आणि काय बघून घ्यायला पाहिजे? आता काय होतं, प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा तर आहे की आपल्याला जी आपण गायी खरेदी करणार आहे त्या गायीनं माझ्या घरी आल्यानंतर जास्त दूध दिलं पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा आहे का प्रत्येकाचे पाय आपल्याच पोटाकडे वळणार. परंतु बाजारात विक्रीसाठी आलेला माल
त्या सगळ्या बाजारात आपण गेल्यानंतर आपल्याला त्यातून चांगले दूध देणारी गाय निवडायची आहे. बरं. आता ती कशी निवडायची हा सगळ्यांच्या पुढे मोठा प्रश्न असतो. आणि असा कोणीही म्हणणार नाही की ही माझी कमी दूध देणारी आहे आणि मी ती बाजारात आणली. दुसरी गोष्ट अशी असती की जर त्याची चांगलीच गाय आहे तर तो चांगली गाय विकायला बाजारात का आणेल. भले माझ्या गोट्यात आता 50 गाय आहेत, माझी गाय चांगली आहे, मला माहितीये माझी गाय दूध भरपूर देते, काही तिच्यात खोड नाही, मग मी चांगली गाय का विकावी हाही प्रश्न आहे. बाजारात गेल्यानंतर ते मग ते कोण सांगतं ते काय गायीच्या शिरा बघा, ते हे बघा. अरे ती गाय आहे म्हटल्यानंतर तिला शिरा असणार आहेत. तुम्ही काय बघून घेतलेलं? काय गायीच्या बाजारात गेल्यानंतर गायी बघायच्या वेळी आल्यानंतर थोडस आपल्याला नॉलेज आहेच ना की गायीचे कास जे आहे ती गायीच्या अंगाबरोबर आहे का, तिच्या का जास्त खाली आहे. जास्त मोठी कास आहे म्हणजे जास्त दूध देणार आहे असं नाही. ती कास व्यवस्थित आहे का, तिचे सड जे आहेत दुधाचे ते सड एकसारखे आहेत का ते पाहिले. तिचं वय किती असेल अंदाजे, दात बघितल्यानंतर ते अंदाज येतो आपल्याला हे किती दात लावलेत, किती पडलेत काय, त्याच्यावरून तिचं वय ठरतं. मग त्या वयाचा अंदाज आल्यानंतर हे किती दूध देईल. मी शक्यतो ज्यावेळी मला प्रसंग आलाय गाई घ्यायचा, मी कधीही व्यायलेली किंवा दुसऱ्या तिसऱ्या दुभत्याची गाईच घेतली. मी गेल्यानंतर कालवडच घेतली आणि मी एक अंदाज पकडला की तिने मला जास्त दूध नको द्यायला. माझ्या गोट्यात गेल्यानंतर पहिल्या दुभत्याला तिने 10 लिटर दूध दिले, तिला 14 वर न्यायची जबाबदारी माझी अरविंद जाधवांची. मला सांगा ह्याचं काय काय सोय केलेली आहे? म्हणजे आपण बघितलं मिल्किंग मशीन सारखी सोय केलेली आहे, अजून कोणती कोणती सोय केलेली आहे? कामात गायींचा जो रोजचा दैनंदिन जे आहे त्यांचं ते करण्याकरता स्वच्छतेसाठी एसटीपी मशीनची सोय ठेवलेली आहे आम्ही. की एसटीपी मशीन मुळे कसं होतं, गायींना स्वच्छ करायला कमी वेळात आमचं स्वच्छ होऊन जातं. त्यांना गरज त्यांना आहे तर मॅट ठेवलेलं आहे. आता काय ठेवायचं दुसरं, पाण्याची व्यवस्था वेळेत आहे, खाद्याची व्यवस्था वेळेत आहे, मॅट आहे बसायला, मिल्किंग मशीन आहे, एवढं सफिशियंट आहे. त्यापेक्षा जास्त काही अडचण नाही आहे त्याची. त्यासोबत मी हे एक बघितलं नवीन, तर याच्याबद्दल काय सांगाल? मी हे पहिल्यांदा बघितलं असं गोट्यामध्ये. हे मिल्किंग मशीन आहे माझं. मी जे तुम्हाला सांगितलं ना की मी 8 बकेटची मिल्किंग मशीन वापरतोय, तर त्यामुळे काय होतं, हे व्हॅक्युमद्वारे मिल्किंग मशीन मध्ये दूध येतं. व्हॅक्युम पंप वापरला जातो मिल्किंग करण्याकरता. म्हणजे जनरली कसं असतं, एअर प्रेशर बाहेर असतं, आपण हवा भरतो किंवा पंप ह्याच्यावर गेल्यावरती नाही का प्रेशरनं हवा मारतो, त्याच्या विरुद्ध येतं की ह्याचा व्हॅक्युम पंप आहे मिल्किंग मशीनला. ते व्हॅक्युमनं ओढून घेतं दूध सडामधलं. मग ते व्हॅक्युम कधी येतं, किटलीपर्यंत कॅन पर्यंत ते प्रेशर मेंटेन करण्याकरता हे पायपिंगची सिस्टीम आहे. ह्याला माझं व्हॅक्युमचा पाईप जोडला जातो. तो पाईप किटली जी आहे कॅन दुधाचं त्या कॅनला जोडला जातो. मग त्या कॅन मध्ये जी काही रिकामी हवा असते आतमध्ये, ती हवा यातून ओढली जाते बाहेर आतमध्ये ह्या पाईप मधून. ह्या पाईप मधून ती मिल्किंग मशीन जे आहे मिल्किंगचं, त्या मशीन पर्यंत जातं खाली. आणि मग किटलीमध्ये काय होतं, ते गाईच्या सडातून येणारं दूध असं खेचून खाली ओढलं जातं त्या ह्याच्यामध्ये कप मध्ये, आणि त्या कप मधून ते दूध किटलीत येतं. दूध किटलीत येतं आणि व्हॅक्युम आहे ते ह्यातून पडले जातं त्यातली हवा. अशी ही सिस्टीम आहे. तर आता तुमचा किती वर्षाचा अनुभव झाला यामध्ये? यामध्ये माझा साधारणतः आता 5 वर्षाचा अनुभव झाला. 5 वर्षाचा अनुभव. तर आता मला तरुणांबद्दल सल्ला द्या, एक सल्ला द्या की तरुणांनी यामध्ये सुरुवात करायची असते, किती गायपासून सुरुवात करावी, आणि तुमच्या अनुभवातून काही सांगायचं असले तर ते पण तुम्ही सांगू शकता. तरुणांनी सुरुवात करण्याकरता त्यांना जर करायची असेल तर प्रत्येकाच्या समोर प्रश्न आहे की भांडवल. कोणत्याही व्यवसायाला पहिल्यांदा भांडवलाची गरज असते. आज भांडवल त्यांच्याकडे असेल नसेल तर त्याकरता भांडवल उत्पन्न करा असेल तर बँका आहेत, पण बँकांच्याकडे जाताना हे अण्णासाहेब पाटील महामंडळाची जी योजना आहे त्या योजनेचा त्यांनी लाभ घेतला तर त्यांना भांडवलाची बाजू म्हणजे अडचण येणार नाही, ती बाजू सेफ होईल त्यांची. पण ते भांडवल मिळतंय म्हणून तुम्ही ते कर्ज घ्यावं आणि तुम्ही गोटा करावा चालणार नाही. माझं असं मत आहे की तुम्ही पहिल्यांदा हे जे गोटे आहेत, ज्यांच्याकडे गोटे आहेत, ज्यांच्याकडे 10 गाय आहेत, ज्यांच्याकडे 20 गाय आहेत, त्या लोकांच्याकडे त्या तरुणांनी जावं, व्हिजिट नुसती ना तिथं जावं, वाटल्यास त्यांच्याकडे 1-2 दिवस राहावं, त्यांनी तिथं कसं काम चालतंय ते पाहावं त्या गोट्यावरती. ती लोक काय करा. आज कसं आहे, आज माझा गोटा आहे, माझ्या इथं काम चालतंय, इथली माझी पद्धत वेगळी असेल. इथून तुम्ही बोरगावला गेला, तिथे एक माझे मित्र आहेत प्रत्येकाच्या नितीनराव साळुंके, त्यांचा गोटा आहे,
त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असेल. पलीकडे गेला भाटमळीला अनिकेत पवार म्हणून माझे मित्र आहेत, त्यांचा गोठा आहे, तिथं काम वेगळं चाललेलं असेल. प्रत्येकाची दिनचर्या वेगळी आहे, बरोबर. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळं वेगळं पाहायला मिळतं. मी असंच केलं साहेब. वेगवेगळे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. हा, ऍक्च्युली त्यांना आलेल्या अडचणी ते सकाळ, आज मी नंतर टाकतोय, मी वैरण तुम्हाला सांगितलं चारा दूध झाल्यानंतर टाकतो. हा, माझे मित्र दूध काढायच्या अगोदर चारा टाकतायत. त्याचं कारण त्यांना माहित असेल ना, माझं कारण मला माहित असेल. मग ही गोष्ट ह्या तरुणांनी मला विचारावी, तुम्ही का टाकताय आज नंतर, आणि माझ्या मित्रांना विचारा की तुम्ही का अगोदर टाकताय, आणि मग त्यातलं त्यांनी ठरवावं की आपल्याला काय करायचंय. नुसतं वडिलांचे पैसे आहेत किंवा बँक कर्ज देते किंवा माझे मामा मला पैसे देणार आहेत, व्यवसायाकरता भांडवल देणार आहे, किंवा कोण इतर कुठली कंपनी देते किंवा एखादा मित्र देतोय की आहेत माझ्याकडे 5-10 लाख पडून करतो, असं करायचं असेल तर कुणी हा व्यवसाय करू नये. ज्याला स्वतः झिजायचं असेल, स्वतः कष्ट करायचं असेल त्यांनी करावं. आजही माझ्या गोट्यामध्ये तुम्ही आता आल्यापासून पाहिलं असेल, माझा भाऊ होता, माझा भाऊ आणि मी आम्ही सकाळी 5:30ला उठून गोट्यात हजर असतो. आमच्या गोट्यात कामगार ही संकल्पनाच नाही. कारण तुम्ही पाहिलं असेल मग असे मामा होते आमच्या इथं, ते आमचे नातेवाईकच आहेत, ते एक काम करतात. एक कामगार फक्त माझ्याकडे असतो. त्या एका कामगाराच्या जीवावरती आम्ही 50 ते 52 गायांचा गोठा आता चालवतो. कारण त्यामध्ये असं आहे की माझा भाऊ आणि आम्ही सकाळी 5:30ला गोट्यात आलो की आम्ही मालक नसतो, आम्ही कामगार असतो त्यांच्याबरोबर. पूर्ण गोट्यातून सकाळचं काम होऊन दूध भरून वजन करून कॅन बाहेर जाईपर्यंत आम्ही दोघेही काम करत असतो. ते झाल्यानंतर आम्ही, तो त्याच्या ड्युटीला जातो, मी माझ्या ड्युटीला जातो. पुन्हा संध्याकाळी 5:30ला तो सुटून येतो, मी संध्याकाळी येतो. 6 वाजता पुन्हा आम्ही गोठ्यात येतो. संध्याकाळी 8:30 पर्यंत आम्ही दोघेही कामगार असतो गोठ्यामध्ये. या दूध व्यवसायाने किती आर्थिक बदल झाला तुमच्या जीवनामध्ये? प्रचंड. जो तुम्हाला दिसेल किंवा दिसणारा, म्हणजे माझं राहण्याचं ठिकाण असेल, या गायींचं ठिकाण असेल, किंवा माझं रोजचं राहणीमान असेल, मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, हे सगळं मी या दूध व्यवसायातून करू शकलो. कारण छोटस मागाशी तुम्ही विचारलं होतं की तुम्हाला ह्यातून नफा किती होतो. नफा हा विषय मी बाजूला ठेवला आला एकदा, तर साधारणतः मला ह्या दूध व्यवसायात नक्की आणि ठामपणे मी सांगतो तुम्हाला की मला 3.5 ते 4 लाख रुपये दर महिना मला दुधाचं पेमेंट येतं. आज 4 लाख रुपये पेमेंट आलं किंवा 3.5 लाख रुपये पेमेंट आलं तर 36 ते 40 लाख रुपयाची उलाढाल होते. मग ज्या कुटुंबामध्ये 40 लाखाची उलाढाल होत असेल तिथं काहीतरी नफा तोटा होत असेल ना. प्लस तुम्ही नोकरी पण करत आहात. प्लस आम्ही नोकरी करतो. याचं भविष्य कसं वाटतंय तुम्हाला आता? खूप खूप छान भविष्यात मी अतिशय आशावादी आहे. मी ह्या व्यवसायाच्या भविष्याचा विचार करेन तर मी माझ्या पुढच्या पिढीचा, माझ्या मुलाचा आणि माझ्या भावाचा एक मुलगा आहे त्याचा, मी हे सगळं उभं करून आता माझी रिटायरमेंटचे दिवस जवळ यायला लागले. पुढचे 6-7 वर्ष माझी 6 वर्ष सर्व्हिस राहिली. ह्या वर्षाच्या काळामध्ये मी हा व्यवसाय अजून ग्रोथ देणार आहे. आणि मी यानंतर पुढे जाऊन मला यामध्ये फक्त दूध नाही विकायचं साहेब, मला त्याचे बाय प्रॉडक्ट तयार करायचे. त्याकरता मी मधल्या काळात माझे 1-2-3 मित्र आहेत, सुभाष माने, बंडू भोसले, विजय पडवळ, आम्ही प्रयागराज हे नाव घेतलं फक्त महाकुंभ मेळा जायचं, त्याचं निमित्त केलं आणि आम्ही जयपूरला जाऊन मशिनरी वगैरे पाहून आलोय. आम्हाला खवा बनवण्याची मशीन असेल, पनीर बनवायचे आहे, इतर गोष्टी बनवायच्या, त्या गोष्टीकडे जायचा आमचा मानस आहे. फक्त हा व्यवसाय मला असं करायचं की मला स्वतःच 500 लिटर दूध करायचंय. आज माझं 400 लिटर जाते, पण मी तुम्हाला 350 सांगतोय. गाई पण वाढवण्याचा प्रयत्न. हा, निश्चित गाई वाढवणार. उद्या भविष्य काळात मला तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्हाला म्हैसीत का नाही घेतल्या, म्हैसीचं दूध मागणारे माझे मित्रमंडळी आहेत, त्यांना दूध लागतं. मी त्यांना माझ्या गोट्यातून निघणारं दूध, गायीच्या कासेमधून निघणारं स्वच्छ दूध जसं गायीच्या कासेतून आलंय असं पॅक करून मी त्यांना पोहोचवणार. म्हैशीच्या कासेतून आलेलं दूध न त्याला हात लागता बॅक्टेरिया फ्री असं दूध पॅक करून त्यांना पोहोचवण्याचा हा माझा माणूस आहे. फक्त त्याला थोडा अवधी आहे आणि मी तो टप्पा गाठेन, कारण त्या दृष्टीने माझी वाटचाल आहे. एवढा सगळा गोठा बघितला मी, जर्सी गाय बघितला, पण मी एक गोष्ट यामध्ये बघितली की आपल्या गोठ्यामध्ये एक देशी गाय ठेवलेली आहे. त्यामागचं काय सांगाल तुम्ही? जुनं ते सोनं. आपली तर संस्कृती आपल्याला जपलीच पाहिजे. फक्त देशी गायीपासून दूध काढायचं आणि ते विकायचं तर हे तर काही पॉसिबल नाहीये, कारण तेवढ्या प्रमाणात दूध मला मिळणार नाहीये.
अनेक लोकांच्या संकल्पना असते की आम्ही देशी गायींचं दूध घेतो, ते विकतो आणि त्यातून आम्हाला मग त्याचं तूप आम्ही इतके रुपयाने विकतो, दूध इतके लिटरने विकतो, रुपयाने विकतो. पण तेवढ्या प्रमाणात मला दूध मिळत नाही ना. जर्सी गाय जेवढं दूध देते, आज एक गाय 17 लिटर दूध देते, देशी गाय तेवढंच दूध देणार. एक लक्ष्मी म्हणून आपल्या गोठ्यात एक असावी म्हणून तिला आम्ही सांभाळली. चालेल, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली आणि तुमचा सगळा अनुभव आमच्यासोबत शेअर केला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि तुमच्या आता जी इथून पुढची जी वाटचाल असणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.